तर मित्रांनो सांगायचं अर्थ असं की आत्ता माझ्याकडे काही साधन नाही, कारण की मी आत्ताच यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे साधन नसल्यामुळे मी आत्ता तुम्हाला काही जास्त करून स्पष्टीकरण देऊ शकत नाही, कारण माझे ते स्पीकर नाही आहे. कारण तो छोटा स्पीकर असतो तो नाही आहे, कारण माझ्याकडे फी घेण्यासाठी पैसे नाहीत. हाय त्या मी परिस्थिती मी तुम्हाला फी व्हिडिओ पाठवत आहे. तर आणखीन तुम्हाला वाटत असेल की बाबूनो हा असा माणूस की साधा पाणी आपण व्हिडिओ बनवतो आणि आपली इमेज वाढवण्यासाठी, इमेज आणखीन आपल्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पाठवतो. तर हे तुम्ही बरोबर ऐकताय की मी माझी प्रसिद्धी मिळवण्यासाठी, माझी प्रसिद्धी काहीच नाही, मी अजून कुठले हे घेतलेलं नाही की फक्त मला डीमार्टमधून मला ते बक्षीस भेटलेत ना, ते माझ्या कामा एक्सपिरियन्स म्हणून माझ्या कामामुळे मला पैसे भेटलेले आहेत. आणि मी आत्ताची व्हिडिओ बनवतो तो फ्रंट कॅमेरा बनवतो, पुढचा कॅमेरा असतो ना समोरचा कॅमेरा आहे त्यातून मी बनवतो. आणि मी तो आत्ता ठेवला एका खिडकीवर ते एक स्टँड घेतलेला आहे मोबाईल ठेवण्याचं. त्या मोबाईल स्टँडवरती मोबाईल ठेवून मी व्हिडिओ बनवत आहे. आणि माझ्या आजूबाजूला भरपूर लोकांचा आवाजच येतो आहे का तुम्हाला? हां, तर हा आवाज न येण्यासाठी मला स्पीकर एक यावा लागेल. त्यासाठी आणखी लाईट एक पाडण्यासाठी लाईट एक घरात आता लाईट नाही आता, कारण आमचं अजून घराचं काय काम झालेलं नाही. तर अजून भरपूर काम बाकी आहे, कलर देणे आणि अजून लाईटीच्या बल्ब बसवणे, असे भरपूर कामं बाकी आहेत. त्यामुळे मी आता घरात बसून तिथंच वरच्या रूममध्ये खाली आम्ही राहायला आहे. खालचं जरा झालेलं आहे व्यवस्थित, पण आता वरचं बाकी आहे. हे वरचं आहे ते भावाचं आहे. तर त्या भावाच्या रूमच्या तुम्ही बसून मी व्हिडिओ बनवत आहे. तर आणखीन कारण भरपूर आहेत माझ्याकडे, भरपूर सांगायला म्हटलं तर. आणि जास्त करून माहिती सांगावं म्हटलं तर मी एखादा माझा पगार आहे 13,000 आहे पगार. तर 13,000 पगारमध्ये माझं घरात सुद्धा बघत नाही, माझ्याकडे पैसे खर्चायला काय राहत नाही. थोडंफार जास्त पगार आला तर त्यात राहतात. आता मी एक मोबाईल आत्ता घेतला आहे, हा मोबाईल तो भावानं दिलेला आहे. हा मोबाईल मी आता व्हिडिओ बनवतो तो भावानं दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी मोबाईल घेतला तो पण EMIवरती घेतला. तर ती मला EMIवरती घ्यायचा नव्हता, मला डायरेक्ट घ्यायचा होता. तर EMIवरती मला घ्यायचं नॉलेज नव्हतं एवढं. मी फक्त दुकानात विचारायला गेलो होतं की मोबाईल हा कितीपर्यंत माझा जुना रिटर्न करून मला EMIवरती पैसे मोबाईल कितीपर्यंत भेटेल. त्यांना सांगितलं 16,000. तर 16,000 पण मी पगार 16,000 पण माझ्याकडे पगार नाही. मी EMIवरती म्हटलं 3,000 रुपये महिन्याला देऊ शकतो. तर पुन्हा त्यानं काही एवढं मला नॉलेज दिलेलं नाही, मला नॉलेज बी नव्हतं मोबाईलवर. तर ते मोबाईल विकणार आहे ना, तर त्यानं मला एवढं काही सांगितलं नाही की बाबा तुम्ही जर EMIवरती पैसे मोबाईल घेताय तर तुम्हाला ते नाही जर महिन्याला पैसे भेटले तुम्हाला दंड भेटेल किंवा नाही पैसे वेळेवर भेटले तर तुम्हाला ते जास्त करून महागात पडतील. आणि तो मोबाईल मला 16,500 पडला होता. तर पुन्हा मग तो EMIवरती असल्यामुळे तो 19,000पर्यंत गेला. तर त्याला स्टार्टिंगला मला जास्त करून 1,700 रुपये द्यायला लागले. पुन्हा मी एकदम लोड करू नये म्हणून माझ्याकडे जास्त पैसे आल्यामुळे ते पैसे मी ह्याच्यात दिले, बजाज फायनान्समध्ये असतात ना, तर त्यांना मी ते लगेच 3 महिन्याचे पैसे एकदम दिले. आता मला द्यायचे ते अजून भरपूर 3 महिन्याचे द्यायचे, म्हणजे असं कारण 9,000 द्यायचे राहिले. आणि 1,700 रुपये पहिले दिलेले. तर अशा पद्धतीने मी बघा आता ब्लॉग करतो आहे, म्हणजे एक व्हिडिओ बनवतो आहे आणि ते तुमच्यापाशी पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्त आता मला बोलायचं जमत नाही, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सगळं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करेन. आणखीन मी व्हिडिओ बनवतो. आणखीन माझ्या मित्रांशी, माझ्या गावातल्या सगळ्या मंडळींशी मी तुम्हाला ओळखी करून देईल. जर मी मला सपोर्ट दिला तर मी तर हे आयुष्य करू शकतो. आणि आता नाही सपोर्ट दिला तरी मला ते करावंच लागेल. मला ते व्हिडिओ पाठवायला लागतात. मी चॅनल खोलले म्हटलं मला व्हिडिओ पाठवायला लागणार आहे. आता ते व्हिडिओ पाठवण्यासाठी मला जास्त करून एक्झॅक्टली म्हणजे मला बोलायचं जमत नाही इंग्लिश, तर मला ते जास्त करून केलंच पाहिजे. व्हिडिओ कसल्याही परिस्थितीत न लाजता मला ते व्हिडिओ बनवलेच पाहिजे. ते जर मी लाजलो तर माझे पुढचं आयुष्य पण मला आहे तसंच जगावं लागेल. नाही लाजलो तर मला चांगलंच आहे, एक नंबरच आहे मी तर. मग पुन्हा जर हे समजा आता सांगायचं माझ्या मित्राचं, माझ्या भावाचं, सगळ्यात पहिलं माझ्या भावाने मी माझ्या भरपूर स्ट्रगल केलेलं आहे. तो आत्ता आहे तो घनसोली, म्हणजे नवी मुंबई घनसोली येते. तो आत्ता मंचुरियनचा गाडा उघडतो, संध्याकाळी 6 वाजता लावतो, रात्री 10 वाजता लावतो. ऐकून घ्या, फक्त नवी मुंबईमध्ये घनसोलीमध्ये माझा भावाचा चायनीजचा गाडा, म्हणजे किंवा मंचुरियन तो एवढा स्टॉल आहे छोटासा. तर त्या भाड्याने तो एका भाड्याच्या दुकानाच्या समोरच
त्यानं स्टॉल लावलेला आहे. त्याचं बी भाडं त्याला भरायला लागतं, घर भाडं भरायला लागतं. त्याचे 2 मुलं आहेत, ती एक मुलगा एक मुलगी आणि तिची बायको, ही चौघजण अशी त्यामध्ये राहतात. तर त्याला पण भरपूर स्ट्रगल, तो पहिला रिक्षा चालवतो, पुन्हा ते चायनीजचा गाडा पण सांभाळतो. ते आता तिची बायको त्याच्याबरोबर असल्यामुळे म्हणजे माझी बहिणी त्याला सपोर्ट करते. जास्त करून वहिनीचा सपोर्ट असल्यामुळे ते पण पुढे आला. पहिला त्याने एकट्यानंच करत होतं, एकट्याने ते काम करत 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 ते आपलं आयुष्य घडवलेलं आहे. आणि आता तो जास्तीत जास्त मार्गाला लागलेला आहे. आणि फक्त त्याला टेन्शन एवढंच आहे की आता माझ्या कोणाचं भविष्य मी कसं घडवू. तर भरपूर तो थोडंफार त्यानं आता भरपूर जणांनी त्याला मदत करतात. त्याला गाडी बी चालवता येते, तो ड्रायव्हिंग बी शिकला. कुठे अचानक जर कोणी जर बोललं बाबा मला गाडी ड्रायव्हर पाहिजे तर तो जातो. रिक्षा पण चालवतो, रिक्षा चालवत पैसे. आता मुंबईला भरपूर जण रिक्षावाले झाले, त्यामुळे ते कुणाला जमतं कुणाला नाही. काय ठिकाणी फिक्स असतात, काय ठिकाणी नसतात. मीटरवर पडवतात ते, त्यांना मीटरवर चालवतात, त्यांना पैसे भरपूर काय कायना भेटतो, काय कायना नाही. काय कमी लॉस जातो, काय कायना हे होतं, नफा होतो किंवा तोटा होतो, असं आहे. मी बी रिक्षा चालवतो मुंबईला, मी पण होतो. मी लग्नाच्या आधी होतो, म्हणजे माझं 2010ला लग्न झालं, ते पण मोठं 2012मध्ये, म्हणजे 1.5 वर्ष 3 वर्ष माझं लग्न टिकलं. तर ते कारण त्याचं वेगळंच कारण आहे. त्याला मी नंतर एक व्हिडिओ बनवून पाठवून तुम्हाला. आत्ता जरा मला जमत नाही बोलायला, पण तरी पण तुम्ही जरा माझा सपोर्ट करा. आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर माझं 2010ला लग्न झालं आणि 2012ला लगेच दिवस झाला, ते पण कोर्टामार्फत जर झालेलं आहे. तर असं कारण सांगायचं की पुन्हा आमच्या दोघात काय जमत नव्हतं. तर जमलं, पहिल्यांदा जमलं, पण पुन्हा दोघांना काय खटकलं, मला काय खटकलं नाही, तिलाच खटकलं. तिनंच दिवस मागितला मी तिला नांदा यासाठी अप्लाय केलं होतं, तर तिनं मला सोडचिठ्ठी द्यायसाठी अप्लाय केलं होतं. तर तिच्या कोर्टातर्फे तिच्याकडं हे झाला, तिच्याकडून हे आला, तिला जास्त सपोर्ट भेटला. तर त्यामुळे ते कोर्टाने तिलाच हे केलेलं आहे. तर मी काय तिला नांदा यासाठी मी टाकलं होतं. तर ही आपली माझी पर्सनल गोष्ट आहे. तर ती तुम्हाला सांगण्यात काय रस नाही, पण तरी पण आता ऐकलेलं जातं तर ठीक आहे. पण आता दुसरी गोष्ट एक सांगायची म्हटलं तर आता मुलगा मुलगी, मुलींना सांगायचं आहे की लग्न करताय ना, तर लग्न करताना तुम्ही सविस्तर गोष्टी माहिती घ्या. तुम्ही एकमेकांना हवं तर तुम्ही बघितलं आहे, एकमेकांना पाहायला गेला आहे, तुम्ही पाहून एकमेकाला पसंत केल्यावरती नुसतं जाणू का. तुम्ही हवं तर एकमेकांना पुन्हा भेटा, आईवडिलांना सांगून भेटा, आईवडिलांच्या विरुद्ध भेटू नका. हवं तर तुम्ही फोन नंबर घ्या एकमेकाचे आणि फोनवरती बोलता एकमेकांना, पण एकमेकाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. हाय ते खरं सांगत जावा. नाहीतर तुमची गोष्ट असेल की माझी गोष्ट झालेली आहे. आता माझं लग्न, पण तुमचं कसं चाललं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते हे करू शकता. कोण काम करून हे करत असेल तर ते कामानंतर तुम्ही भेटा, काम सोडून असं भेटत जाऊ नका. कोण कॉलेज जातं, कोण कॉलेज करता मध्येच जातं भेटायला, तसं करू नका. कॉलेज संपल्यानंतर भेटा, आईवडिलांची संमती घेऊनच भेटा. नाहीतर ते तुम्हाला पुन्हा गैरअर्थ काढून तुम्हाला ते हे करते, ट्रोल करते. म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर सांगण्याचं कारण हे आहे की बाबून आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की काहींचे लग्न लव्ह मॅरेज होतात, ते तुटतात. स्वतः माझ्या मित्राचं माझं झालं आहे असं लग्न. एक माझ्या मित्राचं लव्ह मॅरेज झालं आहे, मामाच्या मुलीसोबत असं होऊन सुद्धा त्याचं लग्न मोडलं. पण त्यांना आता दुसरं लव्ह मॅरेज केलं, पण एक नंबर मुलगी भेटली त्याला, बायको भेटली, म्हणजे जोडीदार चांगली भेटली. तर त्या पद्धतीने सांगावं तर तो आता लाईफस्टाईल एकदम चांगली जगत आहे. त्याकडं 4 व्हीलर पण आहे, तो मस्त हॅवी ड्रायव्हर आहे, मोठ्या बस काढत होते. रिलायन्स कंपनीमध्ये बस चालवला. तर ती मिलिटरीवाली माणसं आहेत ना, तर त्यांना ती बस चालवली. आणखीन स्वतःचं घर पण घेतलं त्यानं, मुंबईमध्ये राहून स्वतःच घर घेतलं. त्याला मी थोडाफार सपोर्ट मी पण केला होता. कधी की त्याचं पहिलं घर बांधताना ते पहिली मोकळी जागा होती, त्या मोकळ्या जागेत आम्ही दोघं जाऊन तिथं जागा बांधली, म्हणजे जागा पकडली. तो मला म्हणत होता ते जागा पकड तुझ्यासाठी, पण मला एवढं धाडस नव्हतं, माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी थोडंफार धाडस होतं, पण त्यावेळी पैसे नव्हतं. त्यानं धाडस करून ती जागा बांधली. तीच आता रूम त्यानं बनवली तिथं चांगली. ती रूम बनवून नंतर त्यानं विकली आणि आता दुसऱ्या ठिकाणी चांगली जागा घेतलेली. पहिला आम्ही बॅचलरमध्ये राहायचो दोघंच. माझं लग्न मोडलं तेव्हा 2018मध्ये मी त्याच्यासोबत राहत होतो. आणि त्याच्या आधी मी भावाकडे जात होतो. भाव पण आला होता मुंबईला माझा, तो पण आला होता. म्हणजे भाव सगळी फॅमिली होती, पण माझ्या फॅमिलीचे आईवडील गावाला आहे आणि मी फॅमिलीमध्ये
हे गावाला आईवडायला आल्यामुळे मी भावाकडे राहायचो. भावाचं लग्न पण झालं होतं, माझं पण त्याच टायमाला झालं होतं, पण त्याला लेट झालं. आता ते मोडलं आणि आता दुसरं लग्न झालेलं आहे, किती 2023मध्ये झालेलं आहे. तर काय आहे असं की बाबांनो, काही ना काही तर कोणाच तर आयुष्यात घडलेलंच आहे. तर ही घडलेली परिस्थिती आपण विसरून जाऊ, पुढच्या वाटचालीला लागायचं असतं. पुढच्या वाटचालीला लागून तुम्ही भरपूर काय काय शिकायला असतील बाबांनो. मी भरपूर काय काय शिकलो. मी यूट्यूबवरून पण भरपूर शिकलो. मी जेवण बनवायला शिकलो, इलेक्ट्रिशियनची कामं करायला शिकलो, कशा पद्धतीनं काय काय करतात, ड्रायव्हिंगचं बी मी थोडंफार त्यातून माहिती घेतलेली आहे. तर यूट्यूबवर एवढ्या कामात आहे की तुम्ही सांगू शकत नाही. मी तुम्हाला भरपूर तुम्हाला नॉलेज भेटू शकतो. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तर की बाबांनो, यूट्यूब हे बघणं बी सोडू नका आणि त्यात व्हिडिओ काढणं पण सोडू नका. व्हिडिओ करत असाल तर एकदम चांगलंच आहे. जे नवीन नवीन क्रिएटर आहेत, माझ्यासारखे क्रिएटर नाहीत. मी आत्ता यूट्यूबवर नाही झालेलं, मी सबस्क्राईबिंग मला अजून पूर्ण झालेलं आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर सबस्क्राईब भरपूर भेटतील. तर तुम्ही सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे आता तर सध्या मी आता घरात आहे. तर त्या ठिकाणी माझ्या घरात मी फॅमिली आहे, आईवडील आहे, माझा मुलगा आहे छोटा 2 वर्षाचा आणि त्यात बायको आहे की अशी पद्धतीची बायको आहे की ती रत्नागिरीची आहे. तिचं बी दुसरंच लग्न आहे माझ्याबरोबर आणि माझं बी दुसरंच लग्न आहे हिच्याबरोबर. तर मला आत्ता 2.5 वर्षाचा मुलगा आहे आणि तो जरा बोलत नाही. मी आत्ता माझं वर्ष 40 आहे आणि तो 16 वर्षाचा होईपर्यंत माझं 55 पण होईल असं आहे. तर ह्या पद्धतीनं आणि माझ्या बायकोला कसं आहे, ऐकायला कमी येतं आणि बोलायला ती जरा पोपडी आहे, म्हणजे तिला जमतच नाही बोलायला जास्त करून. आणि शिक्षण तर एकदम कमीच आहे. मला पहिला लग्न करताना सांगितलं की बाबा तिला पण थोडंफार कळतं, पण तिला कळतं आहे, पण तिला वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि जे आकडेवारी आहेत ते पण समजत नाहीत. मी तिला हात इशारे करून समजवतो. तर अशा पद्धतीने असं आमचं आयुष्य चालू आहे. तर तुम्हाला भेटायचं असेल माझ्या फॅमिलीशी तर मी ते एकदा व्हिडिओ काढून तुम्हाला मी पोस्ट करू शकतो. तर बघायला म्हटलं तर माझे वडील पहिल्यापासून कष्ट करत आहेत. माझा पहिल्यांदा मी लहानपणापासून मला आजार होता आहे मेंदूचा. तर त्या मेंदूच्या आजारामुळं त्यांना पण त्रास झाला भरपूर. त्यामुळे ते आणि घरातून पहिल्यापासून आमची परिस्थिती उघडलीच आहे. आमची चुलत्याची 4 चुलते आहेत मला, त्यांची परिस्थिती गरीब होती. ते आता जरा वाटचालीला लागल्यामुळे जरा बरे, म्हणजे एवढी पण आता आहे की नाही की 2 वेळचं जेवण म्हणजे आम्हाला भेटतं. पहिल्यांदा काय ना 2 वेळचं जेवण भेटत नाही, ही गरीब परिस्थिती. जास्त म्हणजे 2 वेळचं जेवण न भेटणं ही गरीब परिस्थिती. राहायला काय कुठेही भेटतं, राहायला कुठलं म्हटलं तर काय नाही. आता काय ना राहायला घर नसतं, कायला खायला पण भेटतं, जेवण पण भेटत नाही. तर अशा पद्धतीने ही गोष्ट म्हटली की आता सांगावी तर तुम्हाला आता हे बाहेरचे आवाज येतात मला, स्पीकर नसल्यामुळे बाहेरचे आवाज येतात, त्यामुळे मला डिस्टर्ब पण होतं आहे. तर मी सांगायचं प्रयत्न करतो की तुम्ही आता ते व्हिडिओ बघताय बरं का, तुम्ही काय नाही यूट्यूब चॅनल खोललेलं नाही व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओ बघताना तर ते व्हिडिओ बघण्यात ज्याने व्हिडिओ काढला आहे, ज्याने केला आहे त्याला पण पैसे भेटतात. तर कारण ते व्हिडिओ बघण्यातच त्यांना पैसे भेटतात आणि लाईक शेअर करतात त्यात वेगळेच पैसे. आणि त्यात भरपूर मिलियन्स पण जर गेला तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, हे मला माहिती आहे. पण ते यूट्यूब काय म्हणतं की आम्ही जे पैसे तुम्हाला दाखवतो ते तुम्ही पुन्हा जगाला सांगू शकत नाही, एकदम आकडावारी सांगू शकता. तुम्ही काय घेतलं ते सांगू शकता, पण पैशाचा आकडा तुम्ही सांगू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि नियम पण आहेत, यूट्यूब काढायचे नियम पण आहेत, यूट्यूब चॅनल उघडायचे नियम पण आहेत. ज्यावेळेस तुम्ही चॅनल खोलता त्यावेळेस ते चॅनल व्हेरीफाय केला पाहिजे. व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ते लिंक माझ्या ह्याच्यावरती नाही आहे, तर तुम्हाला ती पंकज डे म्हणून आहे, तर त्यांचे पंकज डे नाव टाकलं तुम्हाला येईल यूट्यूबवरती, लिंक करा पंकज डे असे येईल. तर तो आहे बिहारमधला माणूस, बिहार आहे का यूपीमधला, म्हणजे तो जास्त करून बाहेरच्या राज्यातलाच आहे, महाराष्ट्रातला पण नाही. मी मराठीमध्ये बोलतो, मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून. तर माझ्याकडे आत्ता जास्त शिक्षण नसल्यामुळे मी तुम्हाला काही ते हेच करून सांगू शकत नाही की बाबा बाजूला माझ्या लिंकवरती क्लिक करून बघा तिथे तुम्हाला भेटेल, असं नाही. आणि मी तुम्हाला वरच्या बाजूला कुठं दाखवू शकत नाही, कारण मला अजून ते आयडी जमलेलं नाही. आयडी जमेल तेव्हा मी भरपूर काय तुम्हाला व्हिडिओ पाठवेन आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाठवेन ना, ते तुम्ही ट्रस्ट होताना माझ्या व्हिडिओमध्ये. आणि मला जास्त करून भाषा कुठली ती मालवणी जास्त भाषा आवडते आणि भोजपुरी पण आवडते.